पुण्यातील वानवडी परिसरात जगताप चौकात ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली होती आणि या बिल्डिंगचा जो तिसरा मजला आहे त्या तिसऱ्या मजल्यापासून वरती 6व्या मजल्यापर्यंत ही आग पसरल्याची घटना घडली होती। खरं तर हे खाली आपण पाहतो हे किचन आहे, या किचनमध्ये देखील आग लागल्याची माहिती समजते। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल होत या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, म्हणजे कोणतीही जीवित हानी झालेली नाही आहे किंवा कोणीही जखमी नाही आहे। मात्र या बिल्डिंगमध्ये वेगवेगळे व्यावसायिक ऑफिसेस आहेत, त्यांचं मात्र मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। आग जरी आटोक्यात आलेली असली तरी आत्ता देखील अग्निशमन दलाकडून या ठिकाणी कूलिंगचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कमर्शियल ऑफिसेस आहेत, व्यावसायिक ऑफिसेस आहेत आणि त्यामध्ये फर्निचरचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला, त्यामुळे आग जरी विझवली तरी कुठून ना कुठून धीर निघतोय आणि त्याचं रूपांतर जे आहे ते आगीत होते असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते। माझ्यासोबत समीर शेख साहेब आहेत जे की अग्निशमन दलातील अधिकारी आहेत। नेमकी सर ही आग कशामुळे लागली होती आणि किती वाजता ही आग लागली? आता प्राथमिक अंदाज असा दिसतोय की क्वालिटी जे रेस्टॉरंट आहे त्याच्या किचनमध्ये आणि त्यांचा डक्ट जो होता त्या डक्टमध्ये आग होती। तसेच इमारतीला ग्लास फॅकड आहे जसं तुम्ही पाहताय की त्याच्या आतमध्ये ती आग असल्यामुळं नक्की आता AC आहे की डक्ट आम्ही त्याची पाहणी करतोय, त्यामुळे ती आग लागली होती। आता आग कंट्रोलमध्ये आहे, परंतु आता काही गोष्टींचं आम्ही माहिती घेण्याचं काम चालू आहे। एवढी मोठी इमारत आहे सर, काय फायर ऑडिट वगैरे या इमारतीचं आहे का? काय इमारतीचं फायर ऑडिट वगैरे झालेलं आहे आणि तेच आता माहिती घेतोय आम्ही, कारण त्यांचं काही गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या, तर त्यांच्या आता ते फायर कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत, तर आम्ही ती माहिती घेण्याचं काम चालू आहे। सर कुठून कुठपर्यंत आग लागली होती, नेमकं किती नुकसान झालं आणि जे वरती तुम्ही म्हणताय की 3ऱ्या ते 6व्या मजल्यापर्यंत ही आग पसरली, कसले ऑफिसेस आहेत नेमके? इथं रिलायन्स, साई सर्व्हिस, मारुती सुझुकी असे विविध कंपन्यांचे ऑफिस आहेत, ते फ्लोअरमध्ये त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन काम चालतं। तर या आगीमुळे त्यांच्या काही ऑफिसेसमध्ये टेबल खुर्ची वगैरे जळालेल्या आहेत, काहींच्या इन्व्हर्टर रूममध्ये किंवा तुमच्या सर्व्हर रूममध्ये आग लागलेली आहे, तर ते विझवलेले आहे आणि त्याचा धोका दूर केलेला आहे। तुम्हाला या घटनेची माहिती कधी मिळाली आणि आपल्या किती जवान आणि किती गाड्या या ठिकाणी ही आग विझवण्यासाठी दाखल झाले होते? या ठिकाणी 3 फायर स्टेशनच्या गाड्या होत्या, कोंडवा बुद्रुक, कोंडवा खुर्द आणि BT कवडे फायर स्टेशन, असे 3 आणि मध्यवर्तीकडनं एक टँकर आला होता। असे सगळे मिळून एक 20 ते 25 जवान आगीवरती काम करत होते। आता ही आग विझलेली आहे का आणि सध्या नेमकं तुमचं काम काय चालू आहे? आत्ता आग पूर्ण विझलेली आहे। आम्ही काही गोष्टींचा शोध घेत असतो किंवा काही गोष्टींची आम्हाला माहिती घ्यायची असते की जेणेकरून कशामुळं लागली, का लागली किंवा काही राहिलं आहे का, कुठे अजून धोका आहे का, या गोष्टींची पाहणीचं काम चालू आहे। सर कोण यामध्ये जखमी अथवा काही झालेलं आहे का? कोणी जखमी नाही किंवा कोणी मृत नाही आहे, कारण वेळी सगळ्यांना आम्ही इव्हॅक्युएट केलं होतं आणि त्यांना इमारतीच्या बाहेर ते सुखरूप आले होते, त्यामुळे कुणालाही काही त्रास वगैरे किंवा कोणी जखमी नाही। म्हणजे या कार्यालयांमध्ये असणारी लोक आग लागल्यानंतर स्वतःहून सगळे खाली आले होते? स्वतःहून ते बाहेर आले आणि त्यांनी स्वतःचा जीव वाचवलेला आहे, की त्यांना माहीत होतं की इव्हॅक्युएशन करायचं आहे, त्यामुळे त्या गोष्टींचा त्यांना फायदा झालेला आहे। पाहतोय आपण की खरं तर आज शनिवारचा दिवस आहे, त्यामुळे काही कार्यालय देखील बंद असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातं, त्यामुळे लोकांची संख्या जी आहे ती त्या इमारतीत कमी होती आणि आग लागल्याचं समजल्यानंतर या कार्यालयात काम करणारे जे लोक आहेत ते बाहेर आल्यामुळे अनुचित प्रकार टळलेला आहे आणि आग पूर्णपणे आटोक्यात आलेली आहे। आता कूलिंगचं काम सुरू आहे। खरं तर ही सगळी ग्लासची काचांची बिल्डिंग आहे, आपण खाली काचांचा खच पडलेला दिसतोय। आत्ता देखील अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या बिल्डिंगमध्ये आहेत आणि कूलिंगचं हे सगळं काम सुरू आहे। आग आटोक्यात आलेली आहे, मात्र आता ही नेमकी आग कशामुळे लागलेली आहे अशा प्रकारची तपासणी या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।